गडिंग्लज तालुक्यातील नेसरी गावामध्ये आज अजितदादांची भव्य सभा ही संपन्न झालेली आहे आणि या सभेला खास करून महिलांचा उत्स्फूर्त असा प्रतिसाद लाभलेला आहे। अजितदादांनी या महिलांशी संवाद साधलेला आहे आणि आपल्या ज्या शासनाच्या योजना आहेत या शासनाच्या योजना जर पुन्हा एकदा विधानसभेला निवडून दिलं, पुन्हा एकदा संधी दिली तर ह्या योजना पुढे अशा या कंटिन्यू केल्या जातील आणि ह्याहीपेक्षा चांगल्या योजना पुन्हा या सरकारमार्फत राबवल्या जातील असा विश्वास आज या सभेदरम्यान अजितदादांनी दिलेला आहे। ताई, आज अजितदादांची खूप मोठी सभा इथं पाहायला मिळाली। वरती महायुतीला आणि चंदगड विधानसभा मतदारसंघामध्ये राजेश पाटलांना मतदान करतील का, निवडून देतील का? हो, देतील मतदान करून। पूर्ण त्यांचा पाठिंबा राहील महिलांचा। त्यांनी भरपूर महिलांना अनेक हे माध्यमातून शेतकऱ्यांचे बिल माफ, लाडक्या बहिणींची योजना, शिक्षण फ्री करून दिले, त्यामुळे त्यांना नक्कीच लाभ देतील। काय वाटते, दादांनी खूप चांगलं मार्गदर्शन केलं। 1500 रुपये तुम्हाला लाडक्या बहिणींना दिलेले आहेत का? तुम्हाला ही योजनेचा लाभ मिळाले का? आणि काय वाटते, महायुतीला पुन्हा हे महायुतीचं सरकार येईल विधानसभेला? होय, महायुतीचं सरकार येईल हे 100% खरं आहे। कारण त्याचं जिवंत मूर्तिमंत उदाहरण आज सगळ्यांनी पाहिले। कारण महिलांचा, पुरुषांपेक्षा महिलांचा सहभाग ह्या सभेला खूप जास्त होता आणि वर्षाला 3 सिलेंडर 2 महिलांना म्हणजे खूप मोठं असं म्हणजे एकदम त्यांना स्वतःच्या पायावर उभारण्यासारखं म्हणजे सरकारने हे दिलं आहे। मला तर वाटते म्हणजे सगळ्या महिलांनाच वाटते की महायुतीच येणार। राजेश पाटील जे काय काम करतात चंदगड विधानसभा मतदारसंघामध्ये, त्यांच्या कामाबद्दल काय वाटते आणि महिलांची त्यांच्याकडून काय अपेक्षा असेल किंवा महिला त्यांना सहकार्य करतील का येणाऱ्या विधानसभेला? राजेश पाटील हे आम्ही म्हणजे पहिल्यापासून बघत आलो की महिलांच्या पाठीमागच त्यांनी म्हणजे महिलांसाठी मदतीचा हात म्हणून त्यांनी पहिल्यापासून असं काम पाहिले सगळं। त्यामुळे महिला त्यांना नक्की 100% त्यांनाच निवडून येतील असं सगळ्या आम्हा महिलांची खात्री आहे। ते सभेला आला, सभा पाहिली तुम्ही, अजितदादांनी खूप चांगल्या पद्धतीने मार्गदर्शन केले, महिलांना दिलेल्या योजनांची माहिती दिली। काय वाटते, महायुती सरकार येईल, चंदगडमधून राजेश पाटील पुन्हा निवडून येतील का? निवडून येतील की नक्की निवडून येणार। का बरं असं का वाटतं तुम्हाला? असं वाटतं म्हणजे आम्हाला त्यांनी सर्व कामे केले, त्याच्यामुळे अजितदादांनी लाडक्या बहिणीची योजना केली, त्यांच्या पाठीमागे त्यांनी पण सर्व कामं त्यांनी घेतली। तुम्ही राजेश पाटलांनी खंबीरपणे पाठीमागे उभं राहून आम्हा सगळ्या शेतकऱ्यांना सगळ्या सोयी उपलब्ध करून दिल्या। म्हणजे तुम्ही लाडक्या सगळ्या बहिणी राजेश पाटलांच्या पाठीमागे खंबीरपणे उभे राहणार नक्की निवडून देणार। तुम्हाला काय वाटते, राजेश पाटील पुन्हा जर निवडून आले तर काय काय योजना करतील किंवा तुमच्यासाठी काम करतील? आमच्यासाठी काम करणार त्यांनी, नक्की करतील। इतका विश्वास का वाटतोय राजेश पाटलांच्या? आहे आम्हाला, आमच्या ह्या लाडक्या जनसमूह होता बघा, त्याच्यामुळे आम्हाला वाटतं नक्की येतील, नक्की येणार। तुमचं मत कुणाला वाटते? राजेश पाटील। काय वाटते, अजितदादांनी खूप चांगल्या पद्धतीने मार्गदर्शन केलं, पुन्हा महिलांसाठी काहीतरी करायचा दादांचा प्लॅन आहे। युती सरकार म्हणून अजितदादांच्या या चंदगडमधील उमेदवाराला निवडून देणार का, महायुतीला संधी देणार? काहीच शंका नाही, कारण अजूनपर्यंत इतकी सरकार आली, पण पहिलं हे सरकार असं आहे की जे महिलांना महिन्याला आता 1500 रुपये देतंय। त्यामुळे कसं अजूनपर्यंत कोणी महिलांची एवढी दखल घेतलेली नव्हती, ते ह्या सरकारने घेतलेले, त्यामुळे काही प्रश्नच नाही। आमदार पुढचे आमचे राजेश पाटीलच असतील। हो, आणि इतका निधी त्यांनी आणलाय 1600 कोटींचा, ते अजूनपर्यंत कुठल्याच आमदारने आणलेलं नाही। मला वाटतं हा इतिहास जमाच असेल। 1600 कोटी राजेशदादांनी आणले हे पण माहिती आहे तुम्हाला? काय काय विकास कामं केली तुम्हाला माहिती आहे? हो, भरपूर केलेत। आता आमच्याच गावात केलेत, रस्ते केलेत, तलावाच्या दुरुस्तीसाठी केलेत। आमच्या गावात आता मोठा दवाखाना, सरकारी दवाखाना मंजूर झालेला आहे संब्रे गावात। हो, त्याच्यामुळे काही प्रश्नच नाही। आमचे आमदार पुढचे राजेश पाटील। हो, लाडक्या भावाला मदत करणार का अजितदादा आणि राजेश पाटलांना? करणार का बरं? ही सभा आम्हाला खूप छान वाटली। राजेश पाटलांनी 1500 रुपयांची महिलांना मदत केली, त्याबद्दल आम्ही त्यांचे पूर्णपणे आभारी आहोत। ही शूरवीरांची भूमी म्हणून ओळखले जाते। याच भूमीत इतकी मोठी सभा झाली, मोठमोठी आश्वासने दिलेली ती दादांनी पूर्ण केलेत म्हणून सांगितले। येणाऱ्या निवडणुकीत निवडून द्या, पुन्हा महिलांसाठी काहीतरी करण्याचा मोठा मानस आहे असं सांगितले। काय वाटते, अजितदादा, राजेश पाटील आणि त्यांचं सरकार करेल पुन्हा आल्यानंतर? परत करेल। काय वाटते, तुम्हाला परत निवडून येतील हे सगळे? आमच्या गावात तरी भरपूर 2 कोटी निधी दिलेला आहे। प्रत्येक मंदिराचा आशीर्वाद राजेश पाटलांच्या पाठीशी आहे। आमच्या गावात भरपूर कामं केलेत, भडगाव सारख्या ठिकाणी। गुडादेवी क वर्ग पर्यटन स्थळ राजेश पाटलांनी मंजूर करून आणलेलं आहे। तुम्हाला काय वाटते, मग तुमच्या गावातील महिला कुणाच्या बाजूने राहतील वाटते? राजेश पाटलांच्या बाजूने, अजितदादा आणि राजेश पाटलांच्या नक्की। नक्की तुमच्या महिलांचं काय ठरले नेमकं? राजेश पाटलांना निवडून द्यायचं 100% ठरलेलं आहे। आज या जनसन्मान मेळाव्याला महिलांची संख्या ही उल्लेखनीय होती आणि या महिलांनी आता या सभेनंतर सांगितलेलं आहे की खूप चांगल्या पद्धतीने सरकार या योजना आमच्यापर्यंत पोहोचवत असून आम्ही येणाऱ्या विधानसभा निवडणुकीमध्ये पुन्हा एकदा या महायुती सरकारला, अजितदादांना आणि चंदगडमधून राजेश पाटलांना विजयी करू असा आम्ही संकल्प केलेला आहे आणि त्या विधानसभेला ते करून दाखवू
असा विश्वास आता या सभेनंतर लाईव्ह टुडे मराठीच्या माध्यमातून बोलताना व्यक्त केलेला आहे. गडिंग्लजहून लाईव्ह टुडे मराठी नितीन मोरे.